नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 15वा, ज्याचे नाव आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म आणि हा आहे आपला भाग क्रमांक 2. आता मागील भागात आपण शिकले त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार, त्रिकोणाचे वेगवेगळे घटक. या भागात आपण शिकणार आहोत त्रिकोणाचे गुणधर्म आणि यावरती आधारित सराव संच. तर चला सुरू करूया ह्या नवीन भागाला, भाग क्रमांक 2. तर चला सुरू करूया. त्रिकोणाचे गुणधर्म. लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 अंशच असते. तुम्ही मागील भागात जर कोनांवरून आपण त्रिकोणाचे प्रकार ओळखले, त्यात सगळ्या कोनांची समजा बेरीज केली असते तर तुम्हाला कळले असते सगळ्यांची बेरीज आपल्याला 180 अंशच मिळाली असते. त्यानंतर दुसरा, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. पहा काय लिहिले, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठीच असते. म्हणजे दोन बाजूंची बेरीज केली तर ती नेहमी मोठी निघणार तिसऱ्या बाजूपेक्षा. तर चला आता आपण सोडूया सराव संच 36. प्रश्न आहे, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार ओळखा. तर पहिले चित्र आहे PQR ह्या त्रिकोणाचे, ज्यामध्ये एक कोन तुम्हाला काटकोन दिसतोय. जेव्हाही या त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन त्रिकोण असतो, जेव्हा ह्या त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात. तसेच आता दुसरा त्रिकोण पहा, ज्यामध्ये ह्या Y या कोनाची माप 125 अंश दिले आहे. मग असा एक त्रिकोण आहे ज्यात एका कोनाची लांबी, एका कोनाचे माप समजा विशाल कोना इतके असेल तर तो कोन विशाल कोन त्रिकोण असतो. आणि सगळ्यात शेवटचा LMN, ज्यामध्ये पहा सगळ्या कोनांची मोजमाप आपल्याला 90 अंशापेक्षा लहानच मिळेल. मग असा त्रिकोण जिथे सगळ्या कोनांचे मोजमाप आपल्याला नेहमी लघुकोना इतकेच मिळते तर तो असतो लघुकोन त्रिकोण. तर चला आपली उत्तरे आपण पाहून घेऊ. तर आपण म्हटल्याप्रमाणे ज्या त्रिकोणामध्ये एखादा कोन समजा काटकोन असेल तर तो झाला काटकोन त्रिकोण. ज्या त्रिकोणामध्ये एखादा कोन समजा विशाल कोन इतका बरसा असेल तर तो त्रिकोण झाला विशाल कोन त्रिकोण. म्हणून आपण PQR त्रिकोण हा काटकोन त्रिकोण म्हटले आणि त्रिकोण XYZ हा विशाल कोन त्रिकोण म्हटले. आता सगळ्यात शेवटी LMN, ज्यामध्ये सगळ्या कोनांचे मोजमाप आपल्याला नेहमी 90 अंशापेक्षा लहानच मिळाले. तर जेव्हा सर्व कोनांचे मोजमाप, सर्व एक एक कोनांचे मोजमाप आपल्याला लघुकोना इतके मिळाले तेव्हा तो त्रिकोण म्हणजे हा त्रिकोण LMN हा एक लघुकोन त्रिकोण आहे असे आपण म्हणतो. आता दुसरा प्रश्न, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि बाजूंवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार ओळखा. आता इथे पहा ABC हा त्रिकोण दिलाय, ज्यात ह्या उभ्या रेषा म्हणजेच काय, ज्या उभ्या रेषा ज्या रेषाखंडांवरती आहेत त्यांची लांबी खरं तर समान असते. तर पहा BC वरती एक उभी रेषा आहे, AC वरती एक उभी रेषा आहे आणि AB वरती एक उभी रेषा आहे. तर याचा अर्थ काय, या तिघांवरती एक एक उभी रेषा, याचा अर्थ या तिन्ही रेषाखंड एकमेकांच्या लांबी इतकेच आहेत किंवा समान लांबीचेच आहे. म्हणजेच त्रिकोण ABC हा झाला समभुज त्रिकोण, म्हणजेच सगळ्या भुजा समान, म्हणजेच सगळ्या भुजा याचा अर्थ सगळ्या बाजू समान. आता पुढे पहा, हा त्रिकोण दिलाय DEF, ज्यामध्ये D रेषेवरती रेषाखंडावरती एक रेष दिली आहे, EF रेखवरती 2 रेख दिल्यात आणि DF वरती 3 रेषा काढल्या. याचा अर्थ एकही रेषा इथे समान नाही. आणि जेव्हा अशा कोणावरती, अशा त्रिकोणामध्ये एकही बाजू समान नसते तो असतो विषमभुज त्रिकोण. विषम म्हणजे समान नसलेला, भुज म्हणजे बाजू. आता पुढे आहे UVW हा त्रिकोण, ज्यामध्ये दोन भुजा समान आहेत, UV आणि UW. म्हणजेच हा झाला दोन बाजू समान असलेला आपण म्हणतो सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू, समद्विभुज त्रिकोण. तर चला आता आपण आपले उत्तर पाहूया. तर पहा पहिल्या आकृतीमध्ये सगळ्या बाजूंची आपली लांबी समान असल्यामुळे हा त्रिकोण ABC हा एक समभुज त्रिकोण झाला. सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, म्हणून आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. त्यानंतर ह्या त्रिकोणामध्ये एकही भुजा समान नव्हती म्हणून आपण याला नाव दिले त्रिकोण DEF हा एक विषमभुज त्रिकोण आहे. आणि सगळ्यात शेवटी
त्रिकोण UVW यामध्ये UV आणि UW ह्या दोन भुजा समान आहेत म्हणून आपण लिहिले समद्विभुज त्रिकोण. म्हणून हा UVW त्रिकोण हा एक समद्विभुज त्रिकोण आहे असे आपण म्हणू. म्हणजे इथे हा त्रिकोण UVW हा एक समद्विभुज त्रिकोण आहे असे आपण म्हणू. आता प्रश्न क्रमांक 3. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे म्हणजे इथे. त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे हा AC मार्ग, दुसरा हा AB अधिक BC मार्ग. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास त्याला कमी अंतर पडेल आणि याचे कारण सांगा. त्रिकोणाचा गुणधर्म आपण पाहिला, त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? सर्व त्रिकोणाच्या सर्व कोणांची मोजमाप जर केली, बेरीज केली तर ती 180 अंश असते. त्यानंतर जो दुसरा गुणधर्म होता त्यात होते त्रिकोणाच्या दोन लांबींची, दोन बाजूंच्या लांबींची समजा बेरीज केली तर ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठीच मिळते. म्हणजे जर हा अविनाश AB आणि AC ह्या मार्गाने गेला तर त्याला जास्त अंतर काढावा लागेल आणि जर अविनाश या AC या बाजूने चालत गेला तर त्याला कमी अंतर कापावे लागेल. या चित्रामध्ये AC अंतर सर्वात जवळ पडेल कारण त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार AB आणि BC या दोन बाजूंची बेरीज ही नेहमी बाजू AC पेक्षा नेहमी मोठीच असते. म्हणून अविनाशला AC हे अंतर सर्वात जवळ पडेल. प्रश्न क्रमांक 4. खाली त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिल्या आहेत त्यावरून त्रिकोणाचे प्रकार लिहा. तर या पहिल्या प्रश्नात पहा 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर ही दिली बाजूंची लांबी. यात एकही बाजू समान लांबीची नाही म्हणजे हा झाला विषमभुज त्रिकोण. विषम म्हणजे समान नसलेला, भुज म्हणजे बाजू. तर हा विषमभुज त्रिकोणाचाच एक प्रकार आहे. दुसऱ्यामध्ये पहा 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. इथे दोन भुजांची लांबी समान आहे म्हणजे हा झाला समद्विभुज त्रिकोण. तिसऱ्यात पहा यात 4.3, 4.3, 4.3. अरे यार, आता तिसरा प्रश्न पहा 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर आणि 4.3 सेंटीमीटर. इथे तिन्ही भुजांची लांबी समान आहे म्हणजे हा झाला समभुज त्रिकोण. आणि सगळ्यात शेवटी पहा इथे हे 3 भुजा दिल्या आहेत त्या तिन्ही भुजांची लांबी समान नाही म्हणजे हा झाला पुन्हा विषमभुज त्रिकोण. इथे तीनही भुजांची लांबी समान नाही म्हणजे हा झाला चौथ्या प्रश्नाचे उत्तर झाले विषमभुज त्रिकोण. तर पहा पहिल्या प्रश्नामध्ये एकाही भुजाची लांबी समान नव्हती, सगळे भिन्न होते म्हणून हा झाला विषमभुज त्रिकोण. दुसऱ्या प्रश्नात दोन भुजांची लांबी समान होती म्हणून हा झाला समद्विभुज त्रिकोण. या तिसऱ्या प्रश्नामध्ये तिन्ही बाजूंची लांबी समान होती म्हणून हा झाला समभुज त्रिकोण. आणि सगळ्यात शेवटी चौथा प्रश्न यात एकाही भुजांची लांबी समान नाही, सगळ्या भिन्न भिन्न आहेत म्हणून हा झाला विषमभुज त्रिकोण. प्रश्न क्रमांक 5. त्रिकोण काढण्यासाठी खालील काही बाजूंची लांबी दिल्या आहेत. या लांबीच्या बाजूंचे असणारे त्रिकोण काढता येईल का नाही ते ठरवा आणि कारण लिहा. तर हे सर्व प्रश्न दिले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपण एक एक करून शोधू. यात पहा सर्वात मोठी बाजूची लांबी आहे 17 सेंटीमीटर. मग इतर दोन बाजूंची आपण बाजूंची जर बेरीज केली तर 7 अधिक 8 होते 15 सेंटीमीटर. आता यावरून आपल्याला काय कळते, दोन बाजूंच्या लांबींची समजा बेरीज केली तर ती नेहमी तिसऱ्या लांबीपेक्षा मोठीच असली पाहिजे, परंतु इथे ती नाही. त्यामुळे त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार या बाजूंचा त्रिकोण काढता येणार नाही. दुसरा प्रश्न 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. यात पहा यात सर्वात बाजूची मोठी लांबी आहे 25 सेंटीमीटर. बाकी दोन भुजांची लांबी आहे 7 आणि 24. या दोघांची समजा बेरीज केली तर ती येते 31 सेंटीमीटर इतकी. जेव्हा दोन भुजांची लांबींची बेरीज ही तिसऱ्या भुजापेक्षा मोठी येते त्यावेळेस तो त्रिकोण काढता येतो. म्हणजे आपण म्हणू शकतो ह्या दिलेल्या बाजूंवरून आपण त्रिकोण काढता येईल कारण त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार याचा त्रिकोण काढता येतो. आता तिसरा प्रश्न बाजूंची लांबी आहे 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. यात सर्वात मोठी बाजू आहे 16 सेंटीमीटर. मग बाकी दोन भुजांची समजा बेरीज केली तर 9 अधिक 6 होते 15 सेंटीमीटर. परंतु या दोन भुजांची बेरीज 15 सेंटीमीटर ही खरं तर ह्या तिसऱ्या लांबीपेक्षा लहान आहे. त्यामुळे त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार या दिलेल्या बाजूंवरून त्रिकोण काढता येणार नाही. चौथा प्रश्न बाजू दिल्या आहेत 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर, 4.9 सेंटीमीटर. आता ही बाजू सगळ्यात मोठी आहे तर हिला बाजूला ठेवू आणि बाकी दोन भुजांची बेरीज केली तर 8 आणि 4 12 आणि 13
13.3 सेंटीमीटर आहे, बाकी दोन भुजांची लांबी भेटली. परंतु ही लांबी ही तिसऱ्या लांबीपेक्षा, या दोन बाजूंची लांबींची बेरीज ही तिसऱ्या लांबीच्या बेरीजपेक्षा, परंतु या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या लांबीच्या पेक्षा लहान आहे. त्यामुळे त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार याचा त्रिकोण काढता येणार नाही. पाचवा प्रश्न, 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. आता सगळ्यात मोठी लांबी आहे 25 सेंटीमीटर, त्याला बाजू ठेवू आणि बाकी दोन बाजूंची आपण बेरीज केली, म्हणजे 15 अधिक 20 केले तर 35 सेंटीमीटर आली. आणि ही 35 सेंटीमीटर बाजू, दोन भुजांची बेरीज आली 35 सेंटीमीटर, आणि ही भुजा, ही लांबी तिसऱ्या लांबीपेक्षा, तिसऱ्या भुजेच्या लांबीपेक्षा समजा मोठी असेल, तर याचा अर्थ असा की आपण याचा त्रिकोण काढू शकतो. कारण त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार दोन भुजांची बेरीज, दोन भुजांच्या लांबींची बेरीज ही नेहमी तिसऱ्या लांबीपेक्षा, तिसऱ्या भुजेच्या लांबीपेक्षा नेहमी मोठीच असली पाहिजे. सहावा प्रश्न, 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर अशा तीन भुजा दिल्यात. आता 16 सेंटीमीटर ही भुजा लांबी आहे म्हणून हिला बाजूला ठेवू आणि बाकी दोन भुजांची बेरीज करू. तर 12 सेंटीमीटर अधिक 12 सेंटीमीटर होतात 24 सेंटीमीटर. आता जेव्हा दोन भुजांच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या भुजाच्या लांबीपेक्षा मोठी होते, त्यावेळेस त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार आपण त्या बाजूंचा, तर त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार या दिलेल्या भुजांवरून आपण त्रिकोण काढू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो त्रिकोणांचे गुणधर्म. दिलेल्या भुजांवरून आपण त्रिकोण काढता येतो की नाही ते पाहिले. आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण ओळखले, त्यांच्या बाजूंवरून आणि त्यांच्या कोनांवरून. तर चला आज आपण इथेच थांबूया. इथे आपला धडा संपतो. पुढच्या भागात नवीन धड्याने सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.